गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण पाहू गड आला पण सिंह गेला हा 14वा लेसन. तर याआधी आपण 13 लेसन पूर्ण कंप्लीट केले आहे, ते बघून घ्या म्हणजे शिवरायांविषयी भरपूर काही तुम्हाला माहीत होऊन जाईल. तर या लेसनचं नाव गड आला पण सिंह गेला का बरं आहे हे पुढे कळेलच. पुरंदरचा जर तह आठवत असेल जो झाला होता 1665 मध्ये, तर त्यावेळेस आपण 23 किल्ले मुघलांना दिले होते. तर आता 23 किल्ले आपले मुघलांकडे होते, ठीक आहे. आणि कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला होता जो की अतिशय बळकट किल्ला होता. एके दिवस जिजामाता शिवरायांना म्हणतात की शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा यासाठी शिवरायसुद्धा तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सतत चालत होती. तर शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे हे अतिशय अवघड होते, कारण हा होता आता मुघलांकडे आणि मुघल आपल्याला नेहमीच भारी पडले होते. तर या कामगिरीसाठी नेमके निवडावे कोणाला, कारण ही कामगिरी फार कठीण होती. तर तानाजी मालसुरे यांच्याबद्दल पाहू. तानाजी मालसुरे हे होते कोकणमधले महाडजवळील उमरठे गावचे आणि हे आरंभापासूनच शिवरायांचे साथीदार होते. शिवरायांच्या कामात त्यांना कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. आता कुचराई म्हणजे काय, तुमच्या पुस्तकात शब्द आहे. तर कुचराई म्हणजे एखाद्या गोष्टीला वेळ लावणे, ठीक आहे, कार्य लांबणीवर टाकणे, नुसती टाळाटाळ करणे. आणि दिरंगाई म्हणजे तर एखादं काम किंवा जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा जाणीवपूर्वक उशीर करणे, म्हणजे मुद्दामून काम पुढे ढकलणे. तर शिवराय जी कामगिरी सांगतील ना ती हा हाती घ्यायला केव्हाही तयार राहायचा. तानाजी अंगाने धिप्पाड होता, ताकदीनं भारी होता, बुद्धीने चलाक होता, अतिशय हिंमतवान गडी होता आणि शिवाय शिवरायांवर त्यांची अलोट भक्तीसुद्धा होती. तर या कामासाठी म्हणजे कोंढाणा जिंकण्यासाठी तानाजी हा परफेक्ट असा व्यक्ती होता. पण तानाजीच्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न जवळ होते आणि रायबाच्या लग्नाची तयारी तानाजींच्या घरी जोरदार चालू होती. तर लग्नाला काही दिवस उरले होते तेव्हा तानाजी शेलार मामा होते यांच्यासोबत शिवरायांकडे जातात, त्यांना आमंत्रण देण्यासाठी रायबाच्या लग्नाचं. तेव्हा शेलार मामा शिवरायांना लग्नाचे आमंत्रण देतात. शिवराय त्यांना म्हणतात, शेलार मामा तुम्हीच रायबाचे लग्न उरकून घ्या, कारण आम्हाला कोंढाण्याच्या कामगिरीवर जायचं आहे. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणतो, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला आहोत. ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे आणि नंतर रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. असे म्हणून तानाजी जिजामातेचा आशीर्वाद घेतो आणि कोंढाण्याच्या स्वारीवर निघतो. आता पुढे काय होते पाहू. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगानं नेमलेला उदेभान हा राजपूत किल्लेदार होता. जयसिंग कोण होता कमेंटमध्ये नक्की लिहा, आधी आपण कव्हर केला आहे सर्व. तर कोंढाणा किल्ल्याला 2 दरवाजे होते आणि दोन्ही दरवाज्यावर कडक असा बंदोबस्त होता. तर आता मग गडावर कसे जायचे हा प्रश्न होता. तर तानाजीने पूर्ण गडाभोवती टिहाडणी केली. तेव्हा पश्चिमेला उंच कडा होता आणि या बाजूला पहारासुद्धा नव्हता. तर तानाजीचा कडा चढून जायचा बेत ठरला. मोहिमेत तानाजीचा भाऊ सूर्याजी पण त्यांच्यासोबत होता, जो की तानाजीचा धाकटा भाऊ होता. तर तानाजी आपल्या भावाला म्हणजे सूर्याजीला म्हणतात, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावडे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो आणि जसा दरवाजा उघडला मग तुम्ही आत या, घुसा एकदम, धुव्वा उडवू शत्रूचा, चला. तर असे म्हणून सूर्याजी आणि तानाजी दोघेही आपापल्या वाटेने निघाले. आता रात्रीची ती वेळ होती. तानाजी मावड्यांसह कड्याच्या पायथ्याला काडोकात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तेव्हा तानाजीचे 5-6 मावडे कडा चढायला पुढे आले. केवढा उंच होता तो कडा, पण कसे तरी फटीत बोटे घालून वगैरे मोठ्या हिमतीने ते कडा चढू लागले. सोबत त्यांनी दोर नेला होता, तो त्यांनी वर झाडाला घट्ट बांधला आणि जसे ते पोचले त्यांनी दोर खाली सोडले. तसेच तानाजी आणि त्यांचे मावडे कडा चढून सपासप वर गेले. इकडे सूर्याजीने पण आपल्या मावड्यांसह कल्याण दरवाजा गाठला होता आणि उघडण्याची ते वाट पाहत होते. जसे मावडे गडावर वर चढून गेले तशीच लढाईला सुरुवात झाली आणि उदयभानाला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले.
हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडाल्या, सपासप वार होऊ लागले, ढाली खणानू लागल्या. मावळ्यांनी कल्याण दरवाजा पण उघडला. तानाजी सिंहासारखे लढत होते हे पाहून उदयभान त्यांच्यावर धावून आला आणि दोघांची झुंज सुरू झाली. एक तर दोघेही शूरवीर, कोणी हटायला तयार नाही. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. तरी त्यांनी हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत ते लढू लागले. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी खूप जखमी झाले आणि शेवटी धारातीर्थी कोसळले. आता तानाजी पडले म्हणून मावळ्यांचा धीर खचला. मेन लीडरच पडला म्हणून यांचा धीर खचला. तिकडे तिकडे पडू लागले. इतक्यात सूर्याजी व त्यांच्यासोबतचे मावळे कल्याण दरवाजातून आत आले. आता भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला वाईट वाटले, अतिशय दुःख झाले. पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. कारण तिकडे तानाजी पडले होते. आता सूर्याजीने सरळ कड्यावरचा दोर कापून टाकला आणि पडणाऱ्या मावळ्यांना ते आडवे गेले आणि म्हणाले, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे ना, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पडता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. त्यामुळे मावळे मागे फिरले आणि घनघोर अशी लढाई झाली. शेवटी गड ताब्यात पण आला, पण सिंहासारखा शूर सेनानी तानाजी गेला. ही बातमी जेव्हा शिवरायांना कळली त्यांना भरपूर दुःख झाले. तेव्हा ते म्हणतात की गड तर आला पण सिंह गेला. आणि तेव्हापासूनच कोंढाण्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. सिंहगड का बरं आहे कोंढाण्याचे नाव हे आता तुम्हाला सांगता यायला पाहिजे, ठीक आहे. तिथे आपल्या तानाजींचे प्राण गेले होते. सिंहाने आपले प्राण गमावले होते. तर 1670मध्ये ही घटना झाली. अशा प्रकारे कोंढाणा आपल्या हातात आला, म्हणजे सिंहगड आपल्या हातात आला. पुढे मग मात्र उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी, आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. धन्यवाद.